ह्या काजू बदामाचं काल आपण एक फ्लेवर्ड मिल्क तयार करून ठेवलं होतं, पण ह्यांनी बाहेरून येताना नंतर बदाम शेक आणल्यामुळं ते तसंच राहिलं. सो म्हणलं आज त्याचं काहीतरी करूया. पण त्याच्या आधी स्वयंपाक केला आणि तुम्ही पण माझ्याशी रिलेट कराल की स्वयंपाक करताना आपण सगळ्यात आधी केस बांधतो आणि नंतर स्वयंपाकाला सुरुवात करतो. आज सकाळी पापड्या विकायला आल्या होत्या. आता बाकी सगळं तर माझ्याकडे होतं, पण सानू म्हणली हे थोडंसं वेगळं दिसतंय, कलरफुल मम्मा हे घे ना. सो हे पूर्ण पॅकेट मी 100 रुपयाला घेतलं होतं आणि माझ्याकडे पेढा होता, तोच त्या ह्याच्यात थोडासा मिक्स केला, त्या दुधामध्ये टाकला. तसं तर आज मी बनवणार आहे कस्टर्ड, पण मला कस्टर्ड पावडर बिलकुल आवडत नाही, म्हणजे मला टेस्टच आवडत नाही. त्याच्यामुळे म्हणलं हे असं ट्राय करून बघूया आपण आज कसं होतं. ह्याच्यात फक्त ड्रायफ्रूटची पावडर टाकायची कस्टर्ड पावडरच्या ऐवजी आणि बाकी सगळे फ्रूट टाकायचे. सो असं मस्त जेवण केलं आणि ह्या पापड्या छान लागत आहेत, पण थोडंसं तेल पकडत आहेत. आणि नंतर आम्ही सगळ्यांनी कस्टर्ड खाल्लं. तसं छानच लागत होतं, फक्त मी त्याच्यात केळी नव्हती टाकायला पाहिजे. ती थोडीशी थंड व्हायला ठेवलं ना, सो मऊ मऊ पडली. बाकी छान झालं होतं कस्टर्ड. चला बाय.